हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर बघा लवकरच मार्गशीर्ष गुरुवारला सुरुवात होणार आहे। तर आज आपण बघणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारी आपण कशा पद्धतीने लक्ष्मीचं स्वागत आपल्या घरामध्ये करायचं आहे। तर हे फक्त पहिल्याच गुरुवारी नाही तर आपण चारही गुरुवारी अशाच पद्धतीने आपण लक्ष्मी मातेचं स्वागत आपल्या घरामध्ये करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उंबरठा पूजन। उंबरठा कसाही असू द्या, लाकडाचा असू द्या किंवा मग फरशीचा कडप्पाचा असू द्या, त्याचं हळदीचं लेपन कसं करायचं, उंबरठा पूजन कसं करायचं आणि त्यानंतर घराच्या समोर म्हणजे चौकटीच्या समोर आपण उजव्या बाजूला लक्ष्मी दीप लावायचा आहे। लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण हा दीप लावणार आहोत। तर तो कोणतीही ऊर्जा असू द्या, पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह, ही आपल्या उंबरठ्यामधूनच आपल्या घरामध्ये येते। यासाठी आपण आपल्या घराचा उंबरठा नेहमी सजवून किंवा पूजा करून रांगोळी घालून दिवा लावून सुंदर सजवला पाहिजे, जेणेकरून अलक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहणार नाही। तर चला या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया। तर सर्वात आधी आपल्याला लक्ष्मी पूजेत तुपाचा दिवा लागणार आहे। तर इथे मी एक तुपाचा दिवा, 2 तेलाचे दिवे, तांदूळ, पाणी, हळदी कुंकू, धूप, एक सुपारी, एक नाणं आणि एक पितळाची डिश घेतलेली आहे। तुम्ही इथे स्टीलची डिशही घेऊ शकता। हळदीचं लेपन घेतलेलं आहे, फुलं आणि विड्याची पानं असं सर्व सामान आपल्याला लागणार आहे। तर सर्वात आधी आपल्याला उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि तयार केलेली पेस्ट आपल्याला हातानेच त्याच्यावरती लावून घ्यायची आहे। तर इथं मी हळद घेतलेली आहे, त्यात चंदन पावडर, गुलाबजल आणि पाणी टाकून पेस्ट बनवून घेतली आहे। ही पेस्ट आपल्याला खूप घट्ट किंवा खूप पातळ बनवायची नाही, शक्यतो घरामधील दळलेलीच हळद वापरावी, केमिकलयुक्त हळद वापरू नये। तर पूजा मांडण्याच्या अगोदर आपण अशा पद्धतीने उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं, त्यानंतर रांगोळी घालायची आणि लक्ष्मी दीप लावायचा आहे। तर अशा पद्धतीने मी उंबऱ्याच्या खालीही थोडंसं हळदीचं लेपन करून घेते आहे, जेणेकरून आपण जी काही रांगोळी काढणार आहे ती एकदम व्यवस्थित बसते आणि दिसायलाही छान दिसते। तर बघा अशा प्रकारे मी हातानेच इथे हळदीचं लेपन उंबरठ्याच्या खाली असं पसरवून घेतलेले आहे आणि याच्यावरतीच आता मी रांगोळी काढणार आहे। तर अशा प्रकारे हळदीचं लेपन झाल्यानंतर यावर आपल्याला शुभचिन्ह काढायचे आहे। जर घर तुमचं स्वतःचं असेल आणि उंबरठा लाकडाचा असेल तर त्यावर तुम्ही चांदीचे पावलं किंवा स्वस्तिक लावू शकता, किंवा ज्याप्रमाणे मी अशी प्लास्टिकची पावलं चिपकवली आहे तुम्ही या प्रकारेही पावलं चिपकवू शकता। जर तुमच्या उंबरठ्यावर पावलं नसतील तर तुम्हाला ते रांगोळीने काढून घ्यायचे आहे। तर बघा अशा प्रकारे मी पिवळ्या रंगाने खाली आधी बॉर्डर काढून घेतलेली आहे आणि लक्ष्मी मातेला प्रिय असलेल्या कमळाच्या फुलांची मी इथे माझ्याकडे रांगोळीचा साचा आहे तो मी काढून घेतलेला आहे। तर इथे रांगोळीत मी पिवळा आणि लाल रंगाचा वापर केलेला आहे, कारण पिवळा आणि लाल रंग हा लक्ष्मी मातेला खूप आवडीचा रंग आहे। तर अशा प्रकारे मी छाप्याने रांगोळी काढून घेतलेली आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने तुमचा उंबरठा सजवता येईल त्या पद्धतीने तुम्ही इथे तो उंबरठा सजवू शकता। जर तुमच्याकडे छापा नसेल तर तुम्ही हे हातानेही डिझाईन अशी काढू शकता। तर बघा माझ्याकडे अजून एक कमळाचा साचा आहे, तर त्याच्याने मी उंबरठ्यावर असं सफेद रांगोळीने त्याच्यावर कमळ काढून घेतलेला आहे आणि त्या कमळात आता सफेद रांगोळी ठेवायची नाही म्हणून मग मी त्या कमळामध्ये लाल कलर अशा प्रकारे भरून घेते आहे। तर बघा लाल कलर भरल्याच्या नंतर आपल्या कमळाच्या फुलाला किती छान लुक आलेला आहे। त्यानंतर उंबरठ्याच्या उजव्या बाजूला हळदीची जी पेस्ट आपण बनवली होती त्या पेस्टने थोडंसं असं हाताने सारवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती लक्ष्मीचे पाऊल काढून घ्यायचे आहे। तर इथे माझ्याकडे छापा आहे तर मी त्या छाप्यानेच काढून घेते, तुमच्याकडे नसतील तर तुम्ही हे हाताने काढलं तरीही चालेल।
आता या पावलांवरतीही आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जो पाण्याने भरलेला कलश घेतलेला आहे तो या पावलांवरती ठेवून घ्यायचा आहे आणि आता या कलशात आपल्याला 1 रुपयाचं नाणं आणि 1 सुपारी घालून घ्यायची आहे। त्यानंतर या कलशाला आपल्याला हळदी कुंकवाची बोटे लावून घ्यायची आहे। या कलशात आपल्याला विड्याची पानं ठेवून घ्यायची आहे। आता या पानांवरती आपल्याला एक डिश ठेवून घ्यायची आहे। इथे मी पितळाची डिश ठेवलेली आहे, तुम्ही पितळाची, तांब्याची किंवा स्टीलची प्लेटही ठेवू शकता। आणि या प्लेटमध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे आहे। त्याच्या आधी मी असे विड्याच्या पानांना हळदी कुंकवाचा टिळा लावून घेणार आहे। प्लेटमध्ये तांदूळ टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावर आपण जो तुपाचा दिवा घेतलेला आहे तो ठेवायचा आहे आणि या दिव्याचीही आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे। या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे जसा दिवा असेल तसा दिवा लावू शकता किंवा तुम्ही पंती लावली तरीही चालेल। हळदी कुंकू लावून झाल्याच्या नंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याला फूल व्हायचा आहे। तर लक्ष्मी मातेच्या पूजेत आपल्याला गुलाबाच्या फुलाचा अवश्य वापर करायचा आहे। तर इथे मी गुलाबाचं फुल असं ठेवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे थोडीशी दिव्याला सजावट करून घेते। यानंतर आपल्याला या दिव्याला धूप दाखवायचा आहे, दीप दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्याचं देखील पूजन करायचं आहे। तर आपल्या उंबरठ्यावर देखील आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, उंबरठ्यालाही धूप दीप दाखवायचा आहे। तर अशा प्रकारे मार्गशीर्ष गुरुवारी आपण लक्ष्मीचं स्वागत आपल्या घरामध्ये करू शकतो। तर तुम्ही सुद्धा येत्या मार्गशीर्ष गुरुवारी आपल्या घराच्या, आपल्या उंबरठ्याच्या बाहेर असा लक्ष्मी दीप नक्की लावा। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हाच असा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।